I am Siddesh Sawan and welcome back to my channel. Uh, Today we are going to discuss about 14 lesson from the physics, that is dual nature of radiation and matter. Dual nature of radiation and matter. सो या टॉपिकमध्ये भरपूर साऱ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, पण आपण स्टार्ट करताना एकदम बेसिक पासून घेऊयात, दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता हा जो इफेक्ट आहे हा जर नाही समजला तर पुढे टॉपिकमध्ये डिफिकल्ट होणार आहे तुम्हाला समजण्यासाठी. त्यामुळं व्यवस्थित हा पहिला पॉईंट, व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कन्सेप्ट काय आहे तो पहिला व्यवस्थित समजावून घ्या, लक्ष द्यायला. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इथं तुम्हाला डायग्रामॅटिकली मी दाखवलेला आहे, पिक्टोरियल दाखवलेला आहे, लक्ष द्यायला. एक लाईट आहे ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. किती जास्त आहे त्याला प्रॉपर वर्ड आहे, आपण या टॉपिकमध्ये पुढे जाताना बघायचं आहे. पण सध्या आपण लक्षात ठेवा की ग्रेटर फ्रिक्वेन्सीची लाईट आहे. जी लाईट काय व्हायला लागला, इन्सिडेंट व्हायला लागला मेटल सरफेसवरती. जी लाईट काय होत आहे, इन्सिडेंट व्हायला लागला मेटल सरफेसवरती. जेव्हा ग्रेटर फ्रिक्वेन्सीची लाईट इन्सिडेंट होणार आहे मेटल सरफेसवरती, त्यावेळी त्या मेटल सरफेस मधून बाहेर पडणार इलेक्ट्रॉन्स, ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ओके, ती प्रॉपर्टी आहे. ओके, सो पॉइंट कसा बनणार आहे, डेफिनेशन कशी बनणार, एक्झाम मध्ये असं तर लिहू शकणार नाही तुम्ही. एक्झाम मध्ये डेफिनेशन कशाला लिहिणार तुम्ही, व्हेन अ लाईट हॅव्हिंग ग्रेटर फ्रिक्वेन्सी इज इन्सिडेंट ऑन द मेटल सरफेस, then the electron will emit from the metal surface. Then the electron will emit from the metal surface. This effect, this entire effect is called as photoelectric effect. This effect is called as a photoelectric effect. तर आताच आपण जे बघितलेलं होतं ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतं. आता त्याच्यात भरपूर साऱ्या डेफिनेशन्स आहेत, जस्ट लाईक फोटो इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणजे काय, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजे काय. सो आपण डेफिनेशनचा पार्ट चेक करायचाच आहे, नो डाऊट आपण चेक करायचाच आहे. पण सध्या आपण या पॉईंटकडे लक्ष द्या. हा पॉईंट झाला की आपण ते एकसारख्या डेफिनेशन बघायचे आहेत. सो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जर समजला असेल तर हा पॉईंट तुम्हाला किती छान कळतो बघा, लक्ष द्यायचे. त्या पॉईंटचं नाव आहे एक्सपेरिमेंटल सेटअप. काय नाव आहे, एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, जरा लक्ष द्या. सो इथं हा एक्सपेरिमेंटल सेटअप असा केलेला आहे. तर यात काय केलेलं आहे ते सांगतो. इथं ई म्हणजे इमिटर, इमिटर म्हणे असं म्हणूयात की आपण त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार आहे, त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स होणार आहे बाहेर येणार आहे. लेट्स से की ई इज इमिटर. ऑब्वियसली इमिटर कुठला पाहिजे, आता मेटल सरफेस पाहिजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट प्रमाणे. इथं एस इज द सोर्स ऑफ लाईट. आता साधीवाली लाईट जर त्या मेटल प्लेटवरती जर कमी फ्रिक्वेन्सीची लाईट जर सोडली तर इलेक्ट्रॉन इमिट होतील का, नाही होणार. क्लिअर आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगतो की व्हेन अ लाईट ऑफ ग्रेटर फ्रिक्वेन्सी then only the electron will emit. So same, a source of light which is coming inside this evacuated glass tube. याचं नाव काय आहे, evacuated glass tube. ओके, evacuated glass tube च्या आत जेव्हा लाईट येणार आहे, ओके, या डायरेक्शन मध्ये अशी लाईट जेव्हा येणार त्यावेळी या लाईटला क्वार्ट्ज विंडो मधून पास व्हायला लागतात. कशातून पास व्हायला लागतात, क्वार्ट्ज विंडो. सो क्वार्ट्ज विंडोचं काम काय की लाईट जर एकदा एंट्री केली, लाईटनं जर एकदा आत एंट्री केली तर ती परत बॅकवर्ड जाऊ शकणार नाहीये, तर ती परत बॅकवर्ड जाणार नाही. सो व्हेन अ लाईट ऑफ ग्रेटर फ्रिक्वेन्सी इज इन्सिडेंट थ्रू दिस क्वार्ट्ज विंडो, देन द क्वार्ट्ज विंडो विल नॉट अलाउ टू लाईट टू गो बॅक इन बॅकवर्ड डायरेक्शन. बॅकवर्ड डायरेक्शनला जाऊन देणार नाही, हे क्वार्ट्ज विंडोचं काम आहे. तुम्ही प्रोसिजरमध्ये, एक्सपेरिमेंटमध्ये, तुम्ही फंक्शनमध्ये लिहू शकता. सो जेव्हा लाईट येणार आहे इमिटर प्लेटवरती, तेव्हा इमिटर प्लेटमधून काय बाहेर पडणार आहे, ऑब्वियसली इलेक्ट्रॉन बाहेर पडणार जर लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर. आणि ते इलेक्ट्रॉन्सला पळवण्यासाठी, फ्लो करण्यासाठी त्या पूर्ण सर्किटमध्ये असा एक कोणता तरी फॅक्टर पाहिजे की त्या इलेक्ट्रॉन्सला पुढे पळवायला पाहिजे किंवा त्या इलेक्ट्रॉन्सला फ्लो होण्यास मदत केली पाहिजे, हेल्प केली पाहिजे. सो ते काम करणार आहे बॅटरी. ते काम कोण करणार आहे, बॅटरी. व्होल्टमीटर आपण जे लावलेलं आहे, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार आणि ऑटोमॅटिकली बॅटरी असल्यामुळे ते काय होणार आहे, ते इलेक्ट्रॉन्सला पुढे फॉरवर्ड व्हायला मदत होणार. जेव्हा समजा इथं इमिटर वरून इलेक्ट्रॉन कलेक्टर वरती जातील, इमिटर प्लेट वरून इलेक्ट्रॉन कलेक्टर प्लेट वरती जातील, तर थोडक्यात असं होईल की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होईल त्या सर्किट मधून. बघा बरोबर आहे, इथून तरी ऑलरेडी इलेक्ट्रॉन पळायला लागलेत खालून. इथे काय होणार आहे की इथून इमिटर पासून कलेक्टर प्लेटवरती इलेक्ट्रॉन्स जातील आणि जेणेकरून काय होतील, कलेक्टरवरती गेल्यानंतर इलेक्ट्रॉनचा फ्लो कंप्लीट होईल.
इलेक्ट्रॉनचा जर फ्लो कंप्लीट झाला तर इथं आहे मायक्रो एमिटर. मायक्रो एमिटर काय काम करतं, मिली एम्पियर म्हटलं तरी चालेल. तर काय काम करणार, तुम्हाला करंट आहे का नाही आहे हे सेन्स करणार किंवा करंट किती आहे हे सेन्स करणार आहे. कळलेलं आहे. थोडक्यात इथं जर इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला तर थोडक्यात इथं काय डेव्हलप होणार, इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार. इथं जर करंटचा फ्लो करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला पाहिजे सर्किट मधून. सो जसं की आपण म्हणलो होतं की डेफिनेशन पण समजणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन समजली असेल तर सिंपल डेफिनेशन 2-3 या टॉपिकमध्ये आहे. आले सपोज 1 मार्क 2 मार्क्ससाठी आले डेफिनेशन तर बोनस मार्क्सच आहेत तुमच्यासाठी ते. सो फर्स्ट डेफिनेशन आहे फोटो इलेक्ट्रिक करंट. ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. एखाद्या मेटल सरफेसवरती जर एका सर्टन फ्रिक्वेन्सीच्या वरच्यावाल्या लाईट्स पडल्या, ओके, तर त्याच्यातून काय बाहेर येणार आहे, ऍक्च्युली इलेक्ट्रॉन बाहेर येणार. आणि त्या इलेक्ट्रॉनला एक नाव आहे फोटॉन्स किंवा फोटो इलेक्ट्रॉन्स. काय नाव आहे का, फोटॉन्स किंवा फोटो इलेक्ट्रॉन्स. सपोज की फोटॉन्स पूर्ण सर्किटमधून फिरले, पूर्ण सर्किटमधून त्याचा फ्लो झाला, तर ऑटोमॅटिकली सर्किटमधून फ्लो झाल्यानंतर काय होणार आहे, करंट तयार होणार. आता तो करंट कुठला असणार आहे, फोटो इलेक्ट्रिक करंट. ओके, मग व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक करंट, डेफिनेशन काय, नावातच आहे द करंट produced due to photoelectric effect. The current produced due to photoelectric effect, this is called as a photoelectric current. Same photoelectric work function म्हणून एक कन्सेप्ट आहे, photoelectric work function. तर photoelectric work function मध्ये कसं आहे, तर photoelectric work समजण्यासाठी तर आपण डायग्राम बघायची आहे, लक्ष द्यायचं आहे. सेम मगाचीच डायग्राम आणि थोडंसं लॉजिक लावायचा प्रयत्न करा. मेटल सरफेस वरती एक फ्रिक्वेन्सी, जास्त फ्रिक्वेन्सीवाल्या लाईट एंटर करायला लागल्या आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन बाहेर पडायला लागले. तिथपर्यंत तरी कळालं असेल. सपोज आता मानून झाला की माझ्या हातात एक असं सपोज एक मेटल सरफेस आहे, लक्ष द्यायला. मानून असं समजून चला की हा मेटल सरफेस समजा नाही आहे, पण समजा की मेटल सरफेस आहे. याची जी लेवल आहे ती समजा एक लेट्स से की 10 हर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीवाल्या लाईट्स जर ह्याच्यावरती पडल्या तर मानून झालं की ह्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर येणार आहे. 11 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी पडली तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार का, येस येणार. 20 हर्ट्झ पडली तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार का, येस येणार. 1000 हर्ट्झ पडली तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार का, येस येणार. मग आता मला सांगा की या 3 केसमध्ये म्हणजे 10 हर्ट्झ, 20 हर्ट्झ अँड 1000 हर्ट्झ याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जास्त कधी होती, 1000 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी जास्त होती. म्हणजे जेव्हा 1000 फ्रिक्वेन्सीवाली लाईट मेटल सरफेसवरती पडणार त्यावेळी 2 गोष्टी होणार. काय सांगा, नंबर 1 काय होणार, इलेक्ट्रॉन सगळ्यात जास्त त्यावेळी बाहेर पडणार आणि जे इलेक्ट्रॉन बाहेर पडणार ते पटकन बाहेर पडणार, फास्ट बाहेर पडणार. किंवा ते असं म्हणूयात की आपण ते मोर एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्स आहेत. ते इलेक्ट्रॉन कुठले आहेत, मोर एनर्जेटिक आहेत. मग समजा की जास्त फ्रिक्वेन्सीवाली लाईट मेटल सरफेसवरती पडली तर ह्याच्यातून काय बाहेर यायला पाहिजे, इलेक्ट्रॉन बाहेर यायला पाहिजे. आता हे इलेक्ट्रॉन कसे एनर्जेटिक आहेत, बरोबर ना, हे इलेक्ट्रॉन कसे एनर्जेटिक आहेत. हे एनर्जेटिक इलेक्ट्रॉन घेतले आणि या बंद सर्किटमध्ये, क्लोज सर्किटमध्ये जर सोडले तर ऑब्विसली ते एनर्जी आहेच त्याच्यामध्ये, त्याला फक्त डायरेक्शन द्यायला पाहिजे त्या एनर्जीला. ते काम करणार आहे बॅटरी आणि त्यामुळे काय होणार, तयार होणार करंट तयार होणार. का, कारण की इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला. मग इलेक्ट्रॉनला इथं पासून इथंपर्यंत किंवा एका सर्किटमध्ये पूर्ण सायकल कंप्लीट करण्यासाठी जे वर्क करायला लागणार आहे ते वर्क म्हणजे काय असणार आहे, फोटो इलेक्ट्रिक वर्क असणार आहे. ते वर्क म्हणजे काय असणार आहे, फोटो इलेक्ट्रिक वर्क. आता तुम्हाला मी मगाचपासून हे सांगायला लागले की एका सर्टन फ्रिक्वेन्सीच्या वरच्या लाईट्स, एका सर्टन फ्रिक्वेन्सीच्या वरच्या लाईट्स, त्याला प्रॉपर वर्ड आहे काय असं पण म्हणलं मी. त्या वर्डचं नाव आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्या वर्डचं नाव आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे आता आपण डेफिनेशन मध्ये थोडंसं करेक्शन करायचं म्हटलं तर असं पण म्हणूया, व्हेन अ लाईट ऑफ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सर व्हॉट इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे सर्टन, जे मी म्हणतोय की मॅक्सिमम एक लेवल ग्रेटर, थोडंशी जास्त वाल्या फ्रिक्वेन्सीच्या लाईट इन्सिडेंट व्हायला पाहिजे. तर ते एक लेवल असणार की बाबा याच्यावर, जसं की आपण मगाशी ते मेटल जो आपण कन्सिडर केला होता त्याच्यासाठी आपण काय
काय म्हणले की 10 हर्ट्ज इज आयडियल कंडिशन. त्याच्यावरती जर लाईट आली तर इलेक्ट्रॉन इमिट होणार. त्याच्यावरच्या ज्या लाईट्स आहेत किंवा त्या फ्रिक्वेन्सीवाल्या ज्या लाईट्स आहेत त्याला आपण म्हणणार आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की त्या फ्रिक्वेन्सीमध्ये फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. काय बाहेर पडतात? फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. समजलेलं आहे? सो आता आपण असं डेफिनेशन म्हणायला पाहिजे, व्हेन अ थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट incident on the metal surface, then the electron emit. This effect is called as a photoelectric effect. Okay, तर आपण फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट बघितलं, फोटोइलेक्ट्रिक करंट बघितलं, फोटोइलेक्ट्रिक वर्क किंवा वर्क फंक्शन बघितलं आणि लास्ट पॉइंट बघायचा फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. व्हॉट इज फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल? असं मटेरियल की जे इलेक्ट्रॉन बाहेर टाकणार. बघ आता आपण मगाचपासून हे या डेफिनेशन मध्ये वगैरे सगळं बघायला लागलोय की इट इज मेटल सरफेस. इट इज मेटल सरफेस म्हणजे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल जे असणार आहे ते बऱ्यापैकी कोण असणार आहे? मेटल सरफेस असणार आहे. म्हणजे आपण समजून घ्यायचं की व्हॉट इज फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल? इट इज अ मटेरियल which is responsible for photoelectric effect. It is a material which is responsible for photoelectric effect. So आता आपण डेफिनेशन बघितलं. आता आपल्याला ग्राफ या टॉपिक मध्ये पण खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी डायरेक्ट जेडब्ल्यू मध्ये क्वेश्चन्स येतात ग्राफवरती. मॉडर्न फिजिक्स असा टॉपिक आहे जेडब्ल्यूचा हा. त्याच्यामध्ये हा पॉइंट विचारला जाऊ शकतो. पूर्ण टॉपिकच आहे त्याच्यामध्ये हा. सो पहिला जो ग्राफ आहे तो फोटो इलेक्ट्रिक करंट वर्सेस इंटेन्सिटी. जसं की आपण मगाशी मेटल सरफेस एक एक्झाम्पल घेतलं होतं की मेटल सरफेसवरती सपोज की 10 हर्ट्ज पेक्षा वरच्या फ्रिक्वेन्सीवाल्या लाईट पडत असतील तर त्या मेटल मधून लाईट इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार. पण असं आहे का की प्रत्येक मेटलसाठी 10 हर्ट्जच आहे किंवा त्या असं आहे का? नाही. प्रत्येक मेटलची वेगवेगळी कपॅसिटी आहे इलेक्ट्रॉन बाहेर टाकायची. कुठले मेटल असे आहेत की जे पटकन इलेक्ट्रॉन बाहेर टाकतात, कुठले मेटल सरफेस असे आहेत की ते पटकन इलेक्ट्रॉन बाहेर टाकत नाही. सो त्या प्रत्येकाची वेगवेगळी ॲबिलिटी आहे इलेक्ट्रॉन बाहेर टाकण्याची, जसं की इलेक्ट्रॉन ती इन्सिडेंट लाईट सर्व करण्याची. सो फोटो करंट वर्सेस इंटेन्सिटी बेसिक हाच पॉइंट आहे. कोणताही मेटल सरफेस असू दे, तो कमी रेंजवाला असू दे किंवा तो मॅक्सिमम रेंजवाला असू दे, जितकी जास्त इंटेन्सिटी त्या मेटल सरफेसवरती पडत जाणार तितके जास्त फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर येत जाणार. हे तरी क्लिअर आहे, बरोबर आहे? जितके जास्त तुला फोटो इंटेन्सिटी लाईट त्या मेटल सरफेसवरती पडणार तेवढेच ते इलेक्ट्रॉन्स त्यातून बाहेर येणार. मग जेवढे इलेक्ट्रॉन्स बाहेर येणार तेवढा चांगला करंट तयार होणार, बरोबर आहे ना? तेवढा चांगला काय होणार? करंट. जर समजा इलेक्ट्रॉनच कमी आले तर करंट तयार होईल का? नाही होणार. किंवा जरी झाला तरी तो त्या अमाऊंट मध्ये असेल का? नसणार. सो जितकी जास्त इंटेन्सिटी असणार तितका जास्त करंट असणार. म्हणजे रिलेशन कुठला आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे याचा ग्राफ कसा येतो? स्ट्रेट लाईन ग्राफ येतो. सो नेक्स्ट जे दोन ग्राफ आहेत ते ग्राफ आहेत आपल्याला चेक करायचे. दोन कन्सेप्ट आहेत ॲक्च्युली, स्टॉपिंग पोटेन्शियल आणि सॅच्युरेशन करंट. कोणता पॉईंट आहे? स्टॉपिंग पोटेन्शियल आणि सॅच्युरेशन करंट. सो या दोन्ही ग्राफमध्ये काय महत्त्वाचं आहे? पहिला सॅच्युरेशन करंटचं सांगतो मी. सॅच्युरेशन करंट म्हणजे काय असणार आहे? तुम्हाला हे माहिती आहे की आता मेटल सरफेस आहे, लाईट येणार आहे, इलेक्ट्रॉन बाहेर पडणार. इलेक्ट्रॉन जर मी सर्किटमध्ये जोडले तर सर्किटमधून करंट फ्लो व्हायला चालू होणार. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. सो नेक्स्ट काय आहे की फोटो इलेक्ट्रिक करंट जरी मी त्याचा पोटेन्शियल डिफरन्स चेंज केला, थोडंसं रिमेंबर करायचं, आठवायचा प्रयत्न करा. एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये खाली व्होल्टेज होतं त्या डायग्राममध्ये. सो जरी मी व्होल्टेज होतं थोडक्यात पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला चेंज करता येऊ शकत होता. जर समजा मी भरपूर सारे पोटेन्शियल डिफरन्स चेंज करून बघितले, एका सर्टन लेवलच्या वरती करंट चेंज होत नाही, करंटची व्हॅल्यू तीच राहते. त्यामुळे करंट आपण असं म्हणूयात की सॅच्युरेशन पॉईंटला जातो, तिथं त्याच्यानंतर करंट हलत नाही. जरी तुम्ही किती पोटेन्शियल डिफरन्स चेंज केले V1, V2, V3, करंटची व्हॅल्यू मात्र तीच. सो या कन्सेप्टचं नाव आहे सॅच्युरेशन करंट. हा जो ग्राफ आहे तो I वर्सेस दॅट इज पोटेन्शियलचा ग्राफ आहे. 0 पासून या साईडला आला तर ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल होणार, 0 पासून त्या साईडला गेला तर डिऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल होणार. सेम जसं की आपण बघितलं की करंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार, ह्याच्या उलट पण आपल्याला करता येते. करंटची व्हॅल्यू आपल्याला व्हॅरी करता येते पण हाय इंटेन्सिटीच्या वरती आपण जाऊ शकत नाही, बरोबर ना? एका सर्टन इंटेन्सिटीच्या वरती जर लाईट एकदमच जास्त लाईट पाठवायला लागलोय तर करंट तयार होणार आहे. पण एवढा लेट्स से की मानून चला एक सिंपल कॉपर वायर आपल्या जी घरामध्ये असते
त्याच्यातून एक त्याची एक लेवल आहे ना की बाबा 1 एम्पियर 2 एम्पियरचा करंट जाईल. 1000 एम्पियरचं त्याच्यातून पाठवावं लागलं तर ती मेटल वायर टिकेल का? नाही, ऑब्व्हियसली शॉर्ट होणार ती, बरोबर आहे. सो सेम आपण करंटच्या व्हॅल्यू जर चेंज करून बघितल्या तर काही केसमध्ये काय होते की पोटेन्शियलची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते, तीच राहते. सो दिस इज कॉल्ड एज अ स्टॉपिंग पोटेन्शियल. दिस इज कॉल्ड एज ए स्टॉपिंग पोटेन्शियल आणि हे निगेटिव्ह साईडला असते, झिरोच्या निगेटिव्ह साईडला असतं. ओके, सो हे दोन ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि या टॉपिकमधला आता लास्ट ग्राफ आहे की जो पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ आहे. पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी ग्राफ खूप सिंपल आहे. मेटल ए मेटल बी क्लिअर कट कळते की दोन्ही लाईन्स वेगवेगळ्या आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मेटलचं स्टॉपिंग पोटेन्शियल वेगळं असणार. इथं आहे मेटल एचं स्टॉपिंग पोटेन्शियल हे आहे, मेटल बीचं स्टॉपिंग पोटेन्शियल इथं आहे. आणि प्रत्येक मेटलची ॲबिलिटी वेगळी आहे, त्यामुळे त्याच्यावरती इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी अप्लाय करायची मेथड पण वेगळी. मेथड म्हणण्यापेक्षा पण व्हॅल्यू वेगळी असणार आहे. सो हा तो सिंपल ग्राफ आहे. सो नेक्स्ट पॉईंट जो आहे तो फेल्युअर ऑफ वेव्ह थेरी किंवा फेल्युअर ऑफ दॅट इफेक्ट, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ वेव्ह थेरी असं म्हणलं तरी चालेल. सो तुम्हाला माहिती आहे की तो जो इफेक्ट आहे किंवा जो वेव्ह थेरी आहे इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर स्मॉल इंटेन्सिटी. जर लाईट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या खाली असतील तर इलेक्ट्रॉन बाहेर येणार नाही. इलेक्ट्रॉन जर बाहेर आले नाही तर ऑब्व्हियसली फोटो इलेक्ट्रिक करंट तयार होणार नाही, थोडक्यात इफेक्टच काम करणार नाही. सो नंबर 1चा जो फेल्युअरचा पॉईंट आहे तो नॉट ॲप्लिकेबल फॉर स्मॉल इंटेन्सिटी किंवा लिमिटेशन पण म्हणू शकता तुम्ही. नेक्स्ट आहे जर एखाद्या मेटल सरफेसवरती लाईट पडला तर त्याला बाहेर येण्यासाठी ठराविक टाइम लागेल, थोडाफार टाइम लागेल ॲक्युम्युलेशनसाठी. सो तो पण पॉईंट आहे की जो तिथं एक्सप्लेन नीट नाही. सो इट इज अगेन फेल्युअर ऑफ दॅट वेव्ह थेरी. सो तो जो फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा ॲक्च्युली तो ड्रॉबॅक आहे, फेल्युअर आहे, पण या वेव्ह थेरीने तो आपल्याला एक्सप्लेन करता येणार नाही आहे. सो ॲक्च्युली हे जे दोन ड्रॉबॅक म्हणून पण क्वेश्चन येऊ शकतो की ड्रॉबॅक ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, आणि सेम क्वेश्चन असं येऊ शकतोय की हाऊ द फेल्युअर